धुळे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झालाय। गाडीचा टायर फुटल्यानं ही दुर्घटना आहे। अपघातात 3 कामगारांचा जागीच मृत्यू आहे। बातमी पालघरची आहे। पालघरच्या बोईसर तारापूर MIDCत पुन्हा एकदा कारखान्याला भीषण आग लागली आहे। प्लॉट क्रमांक J मधील कारखान्याला आग आहे। आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट आहेत। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता शर्थीचे प्रयत्न हे केले जात आहेत। जालन्यामध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन आहे। सरसकट कर्जमाफीची शेतकरी मागणी करतायत। 2025च्या खरीप पीक विम्याकरता जलसमाधी आंदोलन आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही केलीच पाहिजे। त्याच पद्धतीनं त्यांनी जो शब्द दिला होता की आम्ही सरसकट शेतकऱ्यांना 17,500 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा खरीप देऊ, ती ही रक्कम त्यांनी अदा केली पाहिजे। पण ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना अतिवृष्टी बाधित होऊन संपूर्ण नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना त्यांनी ट्रिगर प्रमाणे विमा दिला पाहिजे, ह्या मागण्या आहेत आमच्या। त्याच पद्धतीनं त्यांनी जे गाळ पेरा गेलेल्या शेतकऱ्यांना पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना 47,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर केली होती, तीही दिलीच पाहिजे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिलेली आहे। ही पूर्णतः फसवेगिरीची कर्जमाफी आहे, कारण की यापासून जवळपास महाराष्ट्रातले 80 ते 90% शेतकरी हे वंचित राहणार आहेत। आणि म्हणून जर राज्य सरकारला शेतकऱ्यांना खरोखरच कर्जमाफी द्यायची असेल तर केंद्राची मदत घेऊन या ठिकाणच्या शेतकऱ्यांना 2016 पासून ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकीत आहेत त्या सर्व थकीत शेतकऱ्यांना एकदा मात्र कर्जमुक्त केलं पाहिजे। शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे। पीक विमा घ्या पुढे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।